राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा आपला करिअर कट्टा उपक्रम. या उपक्रमाअंतर्गत करिअर संसदेच्या राज्यातील निवडक पदाधिकाऱ्यांच्या मार्फत नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र या टॅगलाईन खाली दिल्लीत प्रशासनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मराठी अधिकाऱ्यांची मुलाखत या सदरामध्ये आज आपण डॉक्टर चेतन सरोडकर सरांच्या मुलाखतीचा दुसरा भाग सुरू करतोय. सर्वप्रथम मी सन्माननीय डॉक्टर चेतन सरोडकर सरांचं स्वागत करतो. सर, स्वागत आहे आपलं. आणि सर्व पदाधिकाऱ्यांचंही स्वागत करतो. आणि आपण या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. सर, पहिल्या भागामध्ये आपण रॅलीच्या पाठीमागची नेमकी भूमिका काय होती, तिच्या पहिल्या 100 किलोमीटरचा प्रवास, आपल्या स्वतःच्या गावी ज्या वेळेला रॅली गेली त्यावेळेला कुटुंबांना जो वेगळ्या पद्धतीचा कुटुंबियांना मिळालेला सन्मान, तुमची त्याविषयी असणारी एक संवेदनशील अशी प्रतिक्रिया, या सर्व बाबींच्यावर सविस्तर चर्चा केली. आज या प्रवासाच्या पुढच्या भागाला सुरुवात करत असताना ज्या वेळेला विदर्भातील काही जिल्हे सोडून तुम्ही पुढे गेलात, त्याच्यानंतरचे वेगवेगळे जिल्हे, त्या भागातला भौगोलिक बदल जो तुम्हाला अनुभवायला आला, प्रशासकांना दिलेलं सहकार्य आणि लोकांचं प्रेम, याबरोबरच तुम्ही नेमकं काय बघितलं, म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबरोबरच इतर जिल्हे जे रस्त्याने जात असताना आपण बघितले, जे वेगळेपण आज या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्राला किंबहुना महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना अनुभवता येईल, याबद्दल मला असं आपल्याला विचारायचं आहे की हे वेगळेपण कसं होतं, कोणत्या गोष्टी आपण अनुभवल्या ज्या आज तुम्हाला या मुलाखतीच्या माध्यमातून अधोरेखित करायच्या वाटतात. सर्वप्रथम मनापासून आभार यशवंतरावांचं. मी आभार मानतो की मला ही संधी दिली की सायकल प्रवासादरम्यान मी जे काही अनुभव घेतले ते आज आपल्या पुढ्यात मांडण्याचा माझा प्रयत्न मी करतोय. सरांनी मला विचारलं की सायकल प्रवासादरम्यान महाराष्ट्र वेगळा काय बघायला मिळाला, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की दर 50 किलोमीटर ओलांडले की भाषा बदलते. आपण ज्याला बोली भाषा म्हणतो. आता जशी विदर्भातली भाषा आहे आमची ती वऱ्हाडी भाषा आहे. आणि पुढे म्हणजे आता आमचा जो प्रवास सुरू झाला तो गडचिरोली, मग नागपूरला आलो, नागपूरवरून अमरावती, अकोला, आणि आम्ही अकोला जिल्हा ओलांडल्यानंतर पुढे वाशिम जिल्हा, मलकापूर, बुलढाण्यानंतर मलकापूर, भुसावळ, जळगाव, धुळे, नंदुरबार, आणि मग आम्ही पुढे गुजरात राज्यामध्ये प्रवेश केला. तर महाराष्ट्रातली विशेषतः विदर्भातली वऱ्हाडी बोली भाषा, थोडंसं पुढे गेलो अकोला, तिथली वेगळी भाषा जाणवली. विशेषतः खानदेशामधली अहिराणी भाषा, जळगाव, धुळेकडे गेलो, नंदुरबारला अजून भाषेचा वेगळा बदल जाणवला. एकतर लोकांच्या बोली भाषेवर माझं थोडं म्हणजे मी त्यांच्या जी बोलण्याची लकब आहे, उच्चारण आहे त्यांचं, ते फार वेगळं मला ते जाणवत होतं. आणि जरी आम्ही विदर्भातून येतोय पण आमच्या टीममध्ये, म्हणजे माझी जी सायकल टीम होती त्यामध्ये सगळ्याच भारतातले म्हणजे पूर्ण भारतातले विद्यार्थी आमचे जवान होते. म्हणजे माझा जो बडी होता तो पंजाबचा आहे, किंवा कोणी राजस्थानचं होतं, कोणी हरियाणा, कोणी युपी, कोणी बिहारचा, किंवा कोणी साऊथचे पण आमचे जवान त्या सायकल टीममध्ये होते. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना तिथले स्थानिक लोक हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करायचे, आणि त्यांची हिंदी ही त्यांच्या तिथल्या बोली भाषेला धरून ती हिंदी असायची. ठीक आहे, म्हणजे आता नागपूरची हिंदी किंवा मुंबईतली हिंदी तुम्ही बघाल, किंवा नाशिक, औरंगाबाद मधली हिंदी, तर तो एक बदल मला, भाषेचा बदल जाणवला. दुसरं एक खाद्य संस्कृती, ज्याला आपण तिथली जी खाद्य संस्कृती आहे, म्हणजे जसं जर पुढे जात होतं तर विशेषतः मला आठवतं, म्हणजे काल मी बोललो की एक तर आम्हाला खामगावला पाटोळीच्या भाजीच्या तिथे छान मेजवानी मिळाली, किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये हिवरे बाजार ते गाव होतं, तिथे आम्हाला दाल बाटीचा सगळ्यांना, तो प्रत्येक ठिकाणी एकतर खाद्य संस्कृती बदलत होती. तिसरं म्हणजे रस्त्यावर प्रवेश करता, म्हणजे जो प्रवास चालू होता तर शेती, म्हणजे पुढे गेलो तर केळीच्या बागा लागल्या, तिथे लोकांनी केळी आम्हाला दिली. अमरावती मधनं पार ज्यावेळी आम्ही निघत होतो तिथे संत्र्यांची एक वाडी म्हणतात आमच्या भाषेत, तिथल्या लोकांनी आम्हाला काही संत्री आम्हाला दिली. हा एक तर खाद्य संस्कृती, त्यासोबतच लोकांचं राहणीमान, ते त्यांचे पोशाख, हे सगळं आम्ही बघत होतो. आणि ते बघून म्हणजे ते असं जगत होतो, ते म्हणजे खरं तर शब्दात मांडणं कठीण आहे. हा एक मला तो बदल जाणवला. लोकांचं मिळणारं भरभरून प्रेम, म्हणजे अख्खी सायकल रॅली जी आम्ही सुरू झाली, आमच्या अख्खा तो पूर्ण गाड्याचा ताफा, ती सायकल टीम, त्या टीमचा कॅप्टन म्हणून मी सगळ्यात पुढे, ती पायलट व्हेकलवर सीआरपीएफचा आणि आपला भारताचा तिरंगा झेंडा तो फडकवत आहे, मागे देशभक्तीपर गाणे वाजत आहेत, आणि प्रत्येक गावागावामध्ये, चौकाचौकामध्ये लोक एकत्र यायचे.
आणि इतकं उत्स्फूर्तपणे त्यांनी त्या सायकल टीमचं स्वागत केलं, म्हणजे मला ते अनुभव परत जगावेसे वाटतात. म्हणजे इतकं भरभरून प्रेम मला वाटत की आयुष्यात मला कधी मिळेल. आणि केवळ फक्त हार घालणार नाही तर आमचं औषण करणार, त्यांच्याकडनं जे काही त्यांना शक्य होईल ते आम्हाला ती मदत करणार, गावामध्ये वर्गणी करून, छोटंसं गाव पण असेल ना, जेवणासाठी खूप आग्रह करायचे. आणि प्रत्येक ठिकाणी जेवण पॉसिबल नव्हतं. सकाळचं नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं ते ठरलेला वेळ होते. आम्हाला कुठे थांबायचं आहे, आमचं किती वेळ कुठे आमचा हॉल्ट असणार हे सगळं आधीच पूर्वनियोजित होतं. तर एक वेल प्लॅन्ड अशी ती सायकल रॅली होती. प्रत्येक ठिकाणी तिथले स्थानिक, तालुक्याच्या ठिकाणी तिथले स्थानिक तहसीलदार असतील, ठाणेदार आहे, किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तिथले जिल्हाधिकारी आहे, तिथले SP, कमिशनर, या सगळ्यांना गृह मंत्रालय अंतर्गत त्यांना आधीच सगळ्या सूचना मिळाल्या होत्या. त्यामुळे फार सुंदर अशी व्यवस्था होती. सर, अजून आपण पुढचा प्रश्न घेऊया. नाही, नक्कीच सर. ही जी व्यवस्था आपण सगळी सांगितली सर, त्याच्यामध्ये उद्देश ज्या स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत आपल्याला पोहोचायचं होतं, ते पोहोचण्यासाठीचा उद्देश पकडण्याचा जो प्रवास होता, म्हणजे हे काय जाणवलं, म्हणजे बाबा रॅली पुढे जात असताना त्याच्या काही प्रतिक्रिया होत्या, किंवा आल्यानंतर लोक नेमकं काय विचारायचे, कुतूहलापोटी काय विचारायचे? म्हणजे अगदी फार हा मला वाटतं योग्य प्रश्न आहे. खरं तर लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असायचे. ही सायकल रॅली कशासाठी आलेली आहे, म्हणजे हे जवान कशासाठी चालले, आणि विशेषतः पत्रकार मंडळी आम्हाला प्रत्येक ठिकाणी असे थांबून प्रश्न विचारायचे. त्यांच्या आधी तो माईक आणि ते सगळे रिपोर्टर, कॅमेरामॅन, आणि प्रश्नांचा असा भडीमार व्हायचा. किती दूर तुम्ही चाललात, कुठून प्रवास केलेला, अजून किती लांबचा तुम्हाला प्रवास करायचा आहे. अगदी थोडक्यात मी त्यांना सांगायचा प्रयत्न करायचो. पण आज इथे आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून ही जी सायकल रॅली आहे, आझादी का अमृत महोत्सव या अंतर्गत गृह मंत्रालय अंतर्गत भारत सरकार यांनी राष्ट्रीय एकता दिवस सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. 31 ऑक्टोबर हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस, आणि तो आपण राष्ट्रीय एकता दिवस म्हणून मनवतो. तर एकता काय, म्हणजे हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप भेष भाषा चाहे अनेक. आपण सायकल प्रवास जाणून घेत आहोत, आणि सायकल प्रवासमध्ये महाराष्ट्रातल्या आणि इतर जिल्ह्यामधल्या भौगोलिक ज्या काही बदल आहेत, विविधतेतील एकता जी आहे ती कशा पद्धतीनं अनुभवता आली याविषयी सर आपल्याला सांगत होते. महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून ज्या वेळेला आपण बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये गेलो, त्यावेळेला काय बदल नेमका जाणवतो याविषयी आपण थोडंसं जाणून घ्यायला हवं. हा जो 11 दिवसांचा प्रवास होता, 1100 किलोमीटर, माझ्या CRPFच्या बहादूर जवानांसोबत आम्ही तो प्रवास केला. जसं आम्ही जळगाव, धुळे जिल्हा पार केला, नंदुरबार जिल्ह्यात गेलो, आणि तिथला शेवटचा जो आमचा हॉल्ट होता तो शहादा या ठिकाणी होता. शहादा आम्ही तिथे एक दिवस हॉल्ट करून पुढे निघालो. तर मला ज्यावेळी सातपुडा पर्वतरांगा, जसं आम्ही गुजरात म्हणजे राज्यामध्ये प्रवेश करत होतो, तर त्या सातपुड्याच्या ज्या पर्वतरांगा आहेत त्या आमच्या स्वागत करायला तिथे सज्ज होत्या. जे इनफॅक्ट म्हणजे फ्रँकली स्पीकिंग हे का सांगतोय, कारण खरी चढाई त्यावेळी सुरू झाली. म्हणजे तो इतका चढ होता त्यावेळी, म्हणजे आणि सगळ्यात कठीण आमचा जो प्रवास आहे तो तेव्हा मला तो जाणवला. स्पेशली खूप जास्त एफर्ट्स त्यावेळी आम्हाला घ्यावे लागले, कारण ती चढाई होती. चढाईनंतर परत उतार लागला, कारण ती सगळ्या पर्वतरांगा आहे आणि बरंच घनदाट जंगल, आजूबाजूला दुतर्फा झाडे पण होती, आणि मला आठवतं की ऊन पण बऱ्यापैकी होतं. आणि त्यावेळी ती चढाई करत असताना मला असं वाटलं की शेवटी फिजिकल फिटनेसपेक्षा तुमचं मेंटल टफनेस फार आवश्यक आहे. म्हणजे माझ्या जवानांसोबत मला आठवतं आम्ही असा उतार लागला, आणि एक जवानाची मे बी थोडं ब्रेक त्याचे फेल झाले, तो साईडला असं म्हणजे त्याची सायकल गेली आणि तो पडला, त्याला दुखापत पण झाली किरकोळ. असे बऱ्याच अडचणी त्यावेळी आल्या. तरी आम्ही तो प्रवास, म्हणजे विशेषतः कुकरमुंडा एक गाव होतं, तिथे आमचं संध्याकाळी हॉल्ट होणार होता. डेडियापाडा आणि राजपिपला या जिल्ह्यामधली ती, म्हणजे आम्ही नर्मदा जिल्ह्यामध्ये आम्ही प्रवेश केला. तर कुकरमुंडा या ठिकाणी आमचा नाईट हॉल्ट होता. तर गुजरातमध्ये प्रवेश करताना तिथले पण लोकांनी आम्हाला खूप छान तिथलं स्वागत केलं उत्स्फूर्तपणे. तिथल्या लोकांनी कार्यक्रम आमच्यासाठी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आयोजित केले होते, आणि गुजराती भाषा ती समजायला थोडी कठीण चालली होती, पण त्यांच्या त्या प्रेमामध्ये, त्यांच्या ओव्हरऑल खूप चांगला तिथला अनुभव मला आला. आणि समहाव आम्ही संध्याकाळपर्यंत त्या कुकरमुंडा या गावी पोहोचलो. तर धुळे जिल्ह्यातनं ज्यावेळी नंदुरबार आणि मग पुढे कुकरमुंडा, म्हणजे डेडियापाडा आणि राजपिपला हा जो प्रवास होता, हा सगळ्यात विशेषतः भौगोलिक कारणांमुळे, कारण आम्हाला हिली टेरेन त्यावेळी लागलं, आणि ते पार करणं जवानांसोबत
खूप जास्त ताकदीने चढाई केली, मग उतार लागला, परत चढा, असा चढ उतार जवळपास 4-5 तास असं कंटिन्यू चालू होतं. मध्ये थांबायचो आम्ही, थोडं एका ठिकाणी हॉल्ट करून. तिथे आम्ही जंगलाचाच भाग होता, पर्वतरांगांचाच भाग होता. तिथे एका ठिकाणी असं मला एक्झॅक्टली त्या प्लेसचं नाव आठवत नाही, तिथे थांबून आम्ही जेवण केलं आणि परत पुढच्या प्रवासाला लागलो. आणि सूर्यास्ताच्या पहिले आम्ही कुकरमुंडा या गावी पोहोचलो. तिथे पण दमदार एकदम जल्लोषात स्वागत झालं. सर पुढचा प्रश्न घेऊया आपण. मला तेच सर आता की सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी जगण्याचा आणि लढण्याचा संघर्ष हा महाराष्ट्राला दिलेला आहे. नक्कीच. अनेक लढायांमध्ये त्याचा उल्लेख आहे. हो. तुम्ही या दऱ्यांच्या मधून किंवा या सह्याद्रीचा कडा पार करत असताना ते विचार मनामध्ये काय होते, आणि अभिमानानं ज्यावेळेला महाराष्ट्र गीत गौरवलं होतं त्यावेळेला जसा अभिमान वाटतो आपल्याला तसा हा या ठिकाणी संपूर्ण भारताच्या एकात्मतेचा संदेश घेऊन तुम्ही जात असताना ती जी साक्ष, तो जो काही या ठिकाणी नैसर्गिक वारा असेल, वादळ असेल किंवा तो पहाड असेल, यावेळेला नेमकं जर एखादं गाणं आठवलं असेल तर कुठलं आठवलं? मला छत्रपती महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, एक प्रसंग आठवतो. मलकापूर या आम्ही ठिकाणी पोहोचलो. तिथल्या शाळेतील तिथल्या सगळ्यात चांगलं स्वागत पूर्ण सायकल रॅली दरम्यान झालं असेल तर ते मलकापूरमध्ये झालं आहे. मला असं म्हणजे एकंदरीत पूर्ण प्रवासाकडे बघितलं तर मला जाणवतं. तिथे आम्हाला सायकल टीमच्या प्रत्येक जेवणाला तिथे फेटा आम्हाला बांधण्यात आला. आणि ज्यावेळी तो फेटा आम्हाला बांधला, आम्ही गावामध्ये पूर्ण मलकापूर शहरातून ती मिरवणूक निघाली. समोर ढोलताशान आहे, लेझिम पथक आहे, NCCचे विद्यार्थी होते, स्काउट्स अँड गाईड होते किंवा NSSचे विद्यार्थी, आणि कुठेतरी सर्वांगीण म्हणजे सर्व धर्मसमूह त्यावेळी तिथे आम्ही बघितला की प्रत्येक धर्मातील लोक, आणि विशेषतः त्यांचा तिथे त्यांनी त्या ताफ्यामध्ये तो समावेश केलेला होता. तर त्यावेळी सरांनी जसं मला म्हटलं की कुठलं गाणं आठवलं, विशेषतः आम्ही त्या पर्वत रांगांमध्ये प्रवास करत होतो, तर शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. तर हे मला त्यावेळी ते जे प्रेरक आपलं एक उत्स्फूर्त मला ते गाणं आठवलं, आणि कुठेतरी म्हटलं की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, आणि आम्ही जय हिंद म्हणत, भारत माता की जय म्हणत, वंदे मातरम करत आम्ही पुढे जात होतो. हाच तो मुद्दा होता ज्याला बघून पुढे जायचं होतं. शूर आम्ही सरदार, आम्हाला काही कुणाची भीती. आणि या गाण्याच्या ओळी आठवत असताना सरदार वल्लभभाई पटेलांच्या नर्मदा सरोवराच्या त्या डॅमच्या शेजारी उभारलं भव्य दिव्य स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पायथ्याला तुम्ही पोहोचला, त्यावेळेचा प्रसंग काय होता? खरं तर मला असं वाटतं की म्हणजे आयुष्यात या सगळ्या म्हणजे शेवटी आयुष्य हे एक मला वाटतं परीक्षाच आहे, आणि या परीक्षा तुमच्या मनासारखं घडत नाही. या प्रवासामध्ये आम्हाला अनेक अडचणी आल्यात, अनेक समस्या होत्या, त्या दूर करत आम्ही पुढे जात होतो. मग त्या फिजिकल असतील, काही तांत्रिक अडचणी होत्या, म्हणजे आमची कधी सायकल फेल झाली, कधी सायकल पंक्चर झाली, म्हणजे अशा बऱ्याच होत्या, किंवा कुठे मेडिकल इश्यू आला. पण आमच्या सोबत जी एक सपोर्टिव्ह सिस्टीम होती त्यांनी खूप चांगला आम्हाला, लोकांचा तर सपोर्ट होतातच, पण आमच्या जवान, माझे जे सगळे टीम लिडर्स होते, टीम मेंबर्स होते, एक टीमवर्क होतं. तिथे ज्यावेळी आम्ही पोहोचलो, खरं तर प्रवासाची सांगता झाली होती, पण तो जो आनंद आहे ना, तो शब्दात सांगण्यासारखा नाही. म्हणजे मला कठीण आहे ते सांगणं, की इतका कठीण प्रवास आम्ही पूर्ण करून ज्यावेळी आम्ही नर्मदा जिल्ह्यामध्ये केवडी या गावी पोहोचलो, तिथे दामोदर सरोवर आहे, आणि तिथे त्या सुंदर त्या नदीवर, दामोदर नदीवर, तो जगातील सर्वात उंच पुतळा सरदार वल्लभभाई पटेलांचं, तिथे पुतळा आम्हाला दुरूनच तो दिसला, आणि लक्ष की हे आपलं डेस्टिनेशन आहे. आणि खरं म्हणतात की डेस्टिनेशनपेक्षा तो जो प्रवास आहे ना, तो महत्त्वाचा असतो. म्हणजे म्हणतात ना की मंजिल मिली जाएगी भटकते ही सही, गुमराह तो वो लोग है जो घर से निकले नहीं. तर आम्ही त्या प्रवासामध्ये इतके सुंदर आयुष्यात अनुभव आले, आणि त्या शेवटी ज्यावेळी केवडियाला पोहोचलो, आणि तिथे जिल्ह्याचे, नर्मदा जिल्ह्याचे SP, तापी जिल्ह्याचे SP, CRPFचे सगळे सिनियर अधिकारी, ADG पासून सगळे IG सगळे अधिकारी तिथे होते, राजकारणी तिथे होते, प्रतिष्ठित लोक केवडिया आणि गुजरातमधील तिथे आमच्या स्वागतासाठी सज्ज होती. तिथे पोहोचलो, आणि सगळ्यांनी इतकं जल्लोषात स्वागत केलं. आमच्यावर पुष्पवृष्टी झाली, गळ्यामध्ये हार टाकले, आमचं औक्षण करण्यात आलं. आम्हाला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, तो आम्हाला तिथे छोटा एक म्हणजे रेप्लिका तिथे मला भेट देण्यात आला. तर ते अनुभव फार सुंदर होते, आणि कुठेतरी काहीतरी आयुष्यात कमवल्याची ती भावना होती त्यावेळी, की म्हणजे जीवनात आपण काहीतरी मिळवलंय, आणि अनुभव हे विकत घेता येत नाही, आणि तुम्ही आणि ते जे मिळालेत ते अनुभव बिलकुल अफलातून आणि भन्नाट असे अनुभव होते. सर, समारोपाकडे येत असताना सर काही प्रश्न, 2-3 प्रश्नांच्यावर आपल्याला थोडंसं चर्चा करायला लागेल. ते एक,
सायकल रॅली हा शारीरिक क्षमता वृद्धिगत करणारा जसा विषय होता हो. तसा मानसिक स्थैर्य देणारा विषय होता. खरंच. तरुणांनी त्यांच्या तरुणाईमध्ये वयाच्या 25 वर्षापर्यंत काही गोष्टी करायच्या झाल्या हो. तर त्या काय कराव्यात असं आपल्याला वाटतं अदर दॅन अकॅडमिक? अच्छा, अकॅडमिक आता मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो आणि म्हणजे माझं स्कूलिंग लाईफ बघितलं किंवा मी ग्रॅज्युएशन कॉलेज लाईफ बघितलं तर मला असं वाटतं की कुठलाही विद्यार्थी आहे त्यांनी त्याच्यामधले जे गुण म्हणजे कलागुण आहेत ते विकसित करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे एक सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास कसं तुम्हाला एक म्हणजे वर्सटाईल ऑलराऊंडर मल्टी फॅसेटेड पर्सनॅलिटी तुम्ही कशी डेव्हलप कराल हा सगळ्यात मला वाटतं त्यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा आहे. मग काय तर अकॅडमिक्स पलीकडे जाऊन एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजवर तुम्ही भर द्यायला हवा. म्हणजे तुम्हाला चांगलं लिखाण यायला हवं. म्हणजे तुमचं सुरुवातपासून मी सांगतो की एक बेसिक फाउंडेशन की चांगलं हस्ताक्षर तुमचं असायला हवं. मग तुम्हाला लिहिता यायला हवं, एक्सप्रेस तुम्हाला करता यायला हवं तुमच्या मातृभाषेमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये. कम्युनिकेशन स्किल, संभाषण कौशल्य तुमचं चांगलं असायला हवं. एक चांगला वक्ता, विशेषतः कुठल्या व्यासपीठावर तुम्हाला संधी मिळाली तुम्ही तुमची मतं परखटपणे तुम्हाला मांडता यायला हवी. एक चांगलं संभाषण कौशल्य तुमच्यामध्ये यायला हवं. सोबतच मी नवोदयला होतो, नवोदय शाळेमध्ये शिकलो किंवा कॉलेजला असताना अनेक वादविवाद वक्तृत्व स्पर्धांमध्ये मी भाग घेतला. मला बरीच पारितोषिक मिळाली स्टेट लेवल, नॅशनल लेवलला. त्यानंतर मी स्काउट्स अँड गाईडमध्ये मला प्रेसिडेंट मेडल आहे, राष्ट्रपती पुरस्कार मला स्काउट्स अँड गाईडमध्ये मिळाला. NCCमध्ये होतो मी, 8 महाराष्ट्र बटालियनचं कॅडेट होतो. NCCला असताना ज्यावेळी पहिल्यांदा खाकी वर्दी मी अंगावर चढवली मला कधी वाटलं नाही ते माझं पुढे आयुष्यामध्ये प्रोफेशन होईल. तर एक शिस्तप्रिय जीवन, डिसिप्लिन लाईफ आहे असतं ते NCCमध्ये शिकलो. स्काउट्स अँड गाईडला इंडिपेंडंट लाईफ आहे, एक म्हणजे स्वावलंबी जीवन, हे मला स्काउट्स अँड गाईडमध्ये शिकायला मिळालं. नॅशनल सर्व्हिस स्कीममध्ये समाज सेवा तुम्हाला कशी करता येईल, आपणही या समाजात देणं लागतो. सरांचा प्रश्न होता की आजच्या विद्यार्थ्यांनी काय आपण कशावर जास्त एम्फसाइज करायला हवं, फोकस असं. मला असं वाटतं की प्रत्येकामध्ये कुठल्या ना कुठली चांगली एक कलागुण असतात, त्या विकसित करायला हवा. आणि देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस आणि विदाऊट हार्डवर्क नथिंग इज ॲक्च्युअली पॉसिबल. त्यामुळे विदाऊट डेडिकेशन, विदाऊट प्रॉपर कमिटमेंट, हार्डवर्क तुम्ही काय आयुष्यात काहीच मिळू शकणार नाही. मला असं वाटतं आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवे. तुम्ही एक ध्येय निश्चित करा आणि विशेषतः तरुण पिढीने काय करायला हवं तर कुठलं तरी एक क्षेत्र निवडायला हवं. स्पर्धा परीक्षा ही खूप चांगली संधी आहे, पण फक्त मी स्पर्धा परीक्षाच म्हणत नाही तर एक चांगला गायक असेल तर तो गायक होऊ शकतो, एक खेळाडू असेल तर तो नॅशनल इंटरनॅशनल ऑलिम्पिकपर्यंत जाऊ शकतो, किंवा एक चांगला चित्रकार असेल तो MF हुसेन सारखा चांगला चित्रकार होऊ शकतो. म्हणजे कुठलं क्षेत्र हे कमी नाही किंवा मोठं नाही लहान नाही, तुम्ही ठरवा आणि त्यामध्ये एक्सेल होण्याचा प्रयत्न. आणि मी एक फिजिओथेरपिस्ट आहे, तर फिजिकल फिटनेस हा फार महत्त्वाचा भाग आहे तुमच्या जीवनामध्ये. म्हणजे जेव्हा तुम्ही फिजिकली फिट असाल, तंदुरुस्त असाल, तेव्हाच तुम्ही मेंटली पण टफ असाल. तर फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता फिजिकल फिटनेस, आता मी सायकल प्रवास केला, सायकल रॅली केली, तर मी लोकांना फिजिकल फिटनेसबद्दल काउन्सिलिंग करत होतो की काय करायला हवं. तर ॲटलिस्ट सकाळी स्वतःसाठी 1 तास तरी काढायला हवं. त्यासाठी आधी लवकर उठावं लागेल आणि रनिंग, जॉगिंग, नंतर वॉर्मअप करायचं आणि तुम्हाला जे काही आहे ते सकाळी तुम्ही फिजिकल फिटनेससाठी फिजिकल ॲक्टिव्हिटी तुम्ही करायला हवी. विशेषतः संध्याकाळी गेम, जसा स्कूलमध्ये गेम पिरियड असतो, गेम टाईम असतो, संध्याकाळी कुठला तरी खेळ तुम्ही खेळायलाच हवा. या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या. आणि सोबतच एक प्रॉपर डाएट फॉलो करायला हवं. बरेच मी बघतो जिममध्ये जातात, एक चांगला ऑप्शन आहे. पॉसिबल नसेल तर तुम्ही मैदानी खेळ खेळू शकता, आउटडोर ॲक्टिव्हिटीज करू शकता आणि सोबतच एक चांगलं डाएट आणि मेंटल फिटनेससाठी मेडिटेशन, योगा हा फार महत्त्वाचा आहे. हे मी विशेषतः विद्यार्थ्यांना सांगतो. आजची तरुण पिढी मला थोडी भरकटलेली वाटते, सगळीच नाही पण विशेषतः स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांशी माझा नेहमी संवाद होतो. तर मला असं वाटते कुठेतरी एकाग्रता ही कमी आहे, कारण डायव्हर्ट होण्याचे बरेच ऑप्शन्स आहेत. सोशल मीडिया आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा, यूट्यूब, किंवा आपण चांगलं काय बघावं हे कळत नाही आजच्या तरुण पिढीला. तर चांगलं वाचन असायला हवं आणि चांगलं शोधायला पाहिजे. म्हणजे इतकी सगळी चांगली पुस्तकं आहे, तुमची रिडिंग हॅबिट्स तुम्ही डेव्हलप करा. जितकं वाचाल तितकं तुमच्या ज्ञानकक्षा रुंदावतील आणि तुमचं एक चांगलं व्यक्तिमत्व घडेल. खरंच तर मला बरंच काही सांगता येईल, पण टिल ॲट द एज ऑफ 25 तुम्ही तुमच्या छंद, हे सगळे छंदांचाच भाग आहे. आणि मला असं वाटतं छंद ह्या तुमच्या व्यक्तिमत्वाचा अर्थ आहे. म्हणजे तुमच्या युअर हॉबी डिपिक्स युअर पर्सनॅलिटी, की तुमचे छंद काय आहेत. आणि छंद चांगले असावेत, म्हणजे चांगलं वाचन, कुणाला वाचायला छंद, मूवी बघत असेल तर चांगल्या इन्स्पायरिंग मूवीज बघायला हवेत. कोणाला संगीताची आवड आहे, चांगली अशी इन्स्पायरिंग सॉंग्स तुम्ही ऐकायला हवेत. कोणाला लिखाणाची आवड आहे तर एक चांगला लेखक तुम्ही चांगलं लिखाण करायला हवं. म्हणजे छंद तुमचे कुठले असू शकतात, पण छंद तुम्हाला तुमच्या आतमधला जो, जसं माझ्यातला जो चेतन आहे तो जिवंत ठेवतो छंद. मी अशा सर्व्हिसेसमध्ये आहे जिथे फार रूल बाउंड लाईफ आहे.
एक नियमात बांधलेली नोकरी आहे. आम्हाला रात्रंदिवस एकदम अलर्ट राहावं लागतं, तत्पर राहावं लागतं. एक कर्तव्यदक्ष, एक संवेदनशील अधिकारी होताना नियमांमध्ये ती बांधलेली नोकरी आहे. पण कुठेतरी सर्विंग टू दी नेशन, काहीतरी देशासाठी करतो हे आहे. मी माझ्या परीने मला जे काही जबाबदारी मिळते ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, पण त्यासोबतच माझे छंद मी जोपासण्याचा प्रयत्न करतो. अपनी अंदर की छटपटाहट को हम हमेशा जिंदा रखना चाहिए. तो तुम्हाला या लाईफमधनं जीवन अजून चांगलं तुम्हाला बनवत आहे. आणि छंद जसे तुम्ही शिकाल, म्हणजे पु ल देशपांडे म्हणतात की पोटापाण्याची नोकरीसाठी व्यवसाय तुमचा आहे. कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी वकील असेल, कोणी युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये असतील, कोणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये असतील. प्रत्येकाचं देवाने प्रत्येकाला आपली कामं वाटून दिली, त्यानुसार त्याच्या क्षमतेनुसार त्याला ते क्षेत्र मिळाले. पण जीवन चांगलं कसं जगावं, छंद त्यासाठी तुम्हाला काम येतात. तर मला असं वाटतं छंद जोपासायला हवेत आजच्या विद्यार्थ्यांनी, आणि चांगली छंद तुम्ही जोपासू शकता. आणि ज्या पण स्कूल कॉलेज लेवलला ज्या पण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही भाग घेता, त्यामध्ये तुमचा तो व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे. आणि विशेषतः स्पर्धा परीक्षांमध्ये ज्यावेळी तुम्ही डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म भरता, त्यामुळे तुमचे अचिव्हमेंट्स तुम्ही त्यात लिहिता. म्हणजे मी NCCला होतो, स्काउट्स अँड गाईडला होतो, NSSला होतो, किंवा आता तुम्ही छंदांचा जर गोष्ट केली तर मी एक चांगला वादकसुद्धा आहे. तबला वाजवतो, कोंगो, बोंगो, ऑक्टोपॅड, ड्रम सेट, हार्मोनियम, बासरी, हे सगळे वाद्य मला वाजवता येतात. हा छंदांचा भाग आहे. एक चांगलं लिहिता येतं किंवा एक चांगला वक्ता आहे. खेळाडू, व्हॉलीबॉलमध्ये मी रिजनल नॅशनलपर्यंत जायचा प्रयत्न केला. त्यावेळी कबड्डी, खो खो, मला सगळे गेम्स म्हणजे असं होतं की म्हणजे तुम्हाला किती चांगलं शिकता येईल, किती तुम्ही चांगलं करू शकता, शिकू शकता, हे तुम्ही प्रयत्न करायला हवे. येस सर. गडचिरोली ते कावडिया 1100 किलोमीटरचा प्रवास तुमच्या बडीज ज्या तुम्ही जोडी सांगितली होती त्यांच्यासोबत पूर्ण केला. हो. पण हा प्रवास काही दिवसात, काही महिन्यात संपला, सराव काही महिन्यांचा होता. आठवणी किती वर्षांच्या? 1 वर्ष, 11 वर्ष की 110 वर्षाच्या आहेत असं वाटतं? बरोबर आहे. खरं तर अविस्मरणीय आठवणी आहेत, त्या कधीच मरणार नाहीत. आणि मी असं म्हणतात की म्हणजे मनाचं स्मशान व्हायला नको, आठवणी या मरून जातात. तर त्या जिवंत राहण्यासाठी लिहिणं गरजेचं आहे किंवा त्या रेकॉर्ड होणं गरजेचं आहे. म्हणजे मला आठवतं त्या आठवणी, फोटोज मी बघतो, त्या सायकल प्रवासातले व्हिडिओज पाहतो, पण माझे स्वतःचे अनुभव मी जर कागदावर खरडून ठेवले तर मला वाटतं ते जिवंत होतील. आणि म्हणून त्या मी एक पुस्तक पुढे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मी लिहेल. आणि मला असं वाटतं त्या आठवणी म्हणजे माझ्या जीवनाच्या आयुष्यभराच्या शिदोरी, म्हणजे ज्या आठवणींचं गाठोडं आहे, मला वाटतं ती शिदोरी आहे माझ्या आयुष्याची. ती शिदोरी या प्रवासामध्ये कुठेतरी विसावा घेईल, एका ठिकाणी थांबेल, आयुष्याच्या संध्याकाळी ती शिदोरी उडेल. आणि त्या आठवणी पिसांसारख्या सर, म्हणजे आपण स्थलांतर करणारे प्रवासी पक्षी आहोत, या ठिकाणाहून त्या ठिकाणी उडणारे आणि आठवणींची पिसं सोडून जाणारे. या सायकल प्रवासांची आठवणी ती आठवणींची पिसं आहेत. ती पिसं त्या शिदोरीमध्ये बांधून ठेवली आणि आयुष्यभराच्या प्रवासामध्ये कुठेतरी चाललो, विसावा आयुष्याच्या संध्याकाळी थांबलो, ती शिदोरी मी अलगद उघडेल, ती आठवणींची पिसं ही सैरावेळा उडतील आणि त्या आठवणींमध्ये मी रममाण होऊन जाईल. तर अशा ह्या सुंदर आठवणी आहेत आणि त्या चिरकाल तरुण राहतील, सदैव जिवंत राहतील. आणि मी आता लेख पण लिहिला आहे किंवा त्या रूपात त्या सदैव जिवंत राहतील. आणि अशा आठवणी मला असं वाटते तुमच्या आयुष्यभराची कमाई आहे आणि ती कमवायला हवी सर. या आपल्या मुलाखतीच्या शृंखलेमधून नक्कीच महाराष्ट्रातल्या तरुणांना एक उमेद मिळेल. 1100 किलोमीटरचा प्रवास हा प्रत्येक तरुणाला कमीत कमी 11 किलोमीटर, 110 किलोमीटरचा प्रवास करण्याची उमेद देईल. आणि कदाचित महाराष्ट्रातल्या आमच्या करिअर संसदेचे पदाधिकारी भविष्यामध्ये एखादा उपक्रम घेतील, ते महाराष्ट्रामध्ये 1100 किलोमीटरची सायकल राईड पूर्ण करतील. ही उमेद घेऊन, ही स्वप्न घेऊन आज CRPF ट्रेनिंग सेंटरच्या या मुख्यालयामध्ये आपण आहोत. इथे ही मुलाखत घेण्याची संधी आपण दिली. सर्व विद्यार्थ्यांना आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. एक अभूतपूर्व अशी संधी त्यांना यासाठी की विद्यार्थी दशेमध्ये या हेडक्वार्टरला भेट द्यायला मिळणं हे एक भाग्य आपल्यामुळं लाभलं. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्व विद्यार्थी टीमचे मनपूर्वक आभार मानतो. आणि 1100 किलोमीटरच्या सायकल प्रवासाची ही शृंखला इथंच आपण थांबवत आहोत. पण पुन्हा आपण 3 भागामध्ये भेटणार आहोत. यासाठी पुन्हा आपण पुढच्या भागासाठी सर्वांनी भेटावं असं आश्वस्त करून आपण आता थांबतो. या सायकल रॅलीची सांगता झाली, पण त्यापुढेही राष्ट्रीय एकता दिवस परेड हा भाग होताच. आणि सायकलचा जो विसावा म्हणजे लास्ट जो फेज आहे तो होता की देशातल्या कानाकोपऱ्यात म्हणतात ज्या सगळ्या सायकल टीम्स आल्यात त्या टीम्स तिथे एकत्र होणार आणि सरदार वल्लभभाई पटेलच्या पुतळ्यासमोर एक फार मोठं परेड ग्राउंड आहे.
तिथे दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस परेड होते. त्या परेडमध्ये आम्हाला सहभागी व्हायचं होतं. फक्त तो प्रवास पूर्ण करायचा नव्हता, त्या परेडमध्ये तिथे प्रॉपर संचालन होणार होतं. पर्टिक्युलर एका सिक्वेन्स वाईज त्या सगळ्या सायकल टीम तिथे मार्च करणार होत्या आणि त्या मुख्य अतिथी आपले गृहमंत्री अमित शहा तिथे आले होते. आणि मला अजूनही तो दिवस आठवतो. सगळ्या सायकल टीम अगदी दिमाखात तिथनं त्या मार्च करत होत्या. सोबत परेड कंटिंजंट्स पण होते. तर तो पण एक फार महत्त्वाचा मला वाटतो की सांगता चांगली कशी होईल, तर ती होती की परेडमध्ये आम्हाला भाग घ्यायला मिळाला. आणि त्या परेडचं सगळ्या नॅशनल न्यूज चॅनलवर लाईव्ह ते सगळं स्ट्रीमिंग सुरू होतं. आणि माझे सगळे मित्र त्यांनी फोटो काढलेत, म्हणजे आपले जे आजतकवर मी दिसतो लाईव्ह, त्यांनी असे फोटोज मला पाठवलेत. तर या सगळ्या सुंदर आठवणी आहेत. आणि शेवटी मला एकच सांगायचं की हा सायकल प्रवास किंवा सायकल रॅली मी सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट आहे म्हणून मला ही संधी मिळाली. तर जे पण विद्यार्थी मला ऐकत असतील, बघत असतील, त्यांना मला एवढं सांगायचं की या सर्व्हिसेस, दिस इज ब्युटी ऑफ दी सर्व्हिस. मग ते कुठल्याही सर्व्हिस, सीएपीएफ आहे किंवा तुम्ही UPSC रेग्युलर एक्झाम्समधनं IAS IPS अशा अराउंड 20+ सर्व्हिसेस आहे. या सर्व्हिसेसमध्ये ज्यावेळी तुम्ही जाल, तुम्हाला अशा संधी मिळतील आणि या संधी ग्रॅब करायला शिकायला आणि त्या संधींचं सोनं करायला तुम्ही शिकायला. माझ्या आयुष्याच्या या पडावामध्ये मला सायकल प्रवासाची संधी मिळाली. गुजरात ते केवडिया हा एक 1100 किलोमीटरचा प्रवास मी माझ्या बहादूर जवानांसोबत केला. पण तो अख्खा आयुष्यभराचा मला असं वाटतं एक शिदोरी मला ती सदैव मला ते एक आनंद देतो. त्या आठवणी मला प्रेरणा देत राहतात की इतक्या चांगला लोकांचा मला प्रतिसाद मिळाला, लोकांचं प्रेम मिळालं. आणि शेवटी मला असं वाटतं आपण आयुष्यात काय कमवतो, या प्रवासादरम्यान इतकी लोकं कमवलीत आणि तीच मला वाटते माझ्या आयुष्यभराची संपत्ती आहे, कमाई आहे. तर परत एकदा मी आमचे मित्र यशवंत शितोळे सर यांचं मनापासून मी आभार मानतो. आणि जे विद्यार्थी मला आज भेटायला आलेत CRPF अकॅडमीमध्ये, तुमचं पण आभार की तुम्ही मला इतक्या आवर्जून भेटायला आलेत आणि आज आपण जो आपण संवाद साधला, या संवादामध्ये हे जे मी काही माझे अनुभव तुमच्यासमोर पुढ्यात मांडले, यातनं छोटासा का असेना तुम्हाला काही असं प्रेरणादायी, सकारात्मक असं तुमच्यामध्ये नक्कीच बदल जर झाला, तर मला वाटतं की आजच्या या आपल्या मुलाखतीचं सार्थ झालं. तर परत एकदा सर्वांचं मनापासून आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.